मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका थेट आणि धाडसी विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांवर थेट टिप्पणी केली आहे। दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नाही असं स्पष्टपणे फडणवीसांनी म्हटलं असून त्यांच्या या वक्तव्यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मुलाखतीत रॅपिड फायर राऊंडमध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की शिंदे आणि अजित पवार यापैकी कोण संवादात कुशल आहे, त्यावर त्यांनी नम्र शब्दात पण ठामपणे उत्तर दिलं, माफ करा पण दोघेही संवाद साधण्यात विशेष कौशल्यवान नाहीत। अजित जी, एकनाथ जी, who do you think is better at communicating? Let me tell you frankly, they should forgive me. Both are not communicating. Okay. राजकीय वर्तुळात आता हे बोललं जात आहे की फडणवीसांचे हे विधान महायुतीतून काही अंतर्गत नाराजीचे संकेत देत आहे का? महायुती सरकारची एकजूट केवळ वरवरची आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। मुलाखतीत पुढे फडणवीसांना विचारण्यात आले की नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात कोण पुढे आहे, यावर त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं आणि स्पष्ट केले की शिंदे आपत्तीच्या वेळी स्वतःला झोकून देतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण वरचढ, अजितदादा की शिंदे, यावर उत्तर देताना त्यांनी चतुराईने भाजप वरचढ असं उत्तर दिलं। पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत मात्र त्यांनी तीनही नेत्यांना क्रेडिट दिलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पक्षश्रेष्ठींशी मतभेद झाले तर कोणाचा सल्ला घ्याल, यावर फडणवीस म्हणाले, मी ना अजित पवारांचा सल्ला घेईल ना शिंदेंचा, आमच्या पक्ष नेतृत्वाला मी अधिक चांगलं ओळखतो। फडणवीसांच्या या स्पष्ट आणि थेट उत्तरांमुळे आता महायुतीतील अंतर्गत संवाद, समन्वय आणि नेतृत्वाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पुढील काही दिवसांमध्ये यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।